आज आपण मराठीमध्ये मराठी साहित्य, कथा आणि भाषिक कौशल्य विकास या पुस्तकामधून 5वा प्रश्न मराठी कथेच्या संदर्भात हरिभाऊ आपटे यांनी घडविलेले बदलांचे स्वरूप स्पष्ट करा किंवा हरिभाऊ आपटे यांना लघुकथेचे जनक म्हणतात हे स्पष्ट करा. मागील भागापासून आपण या कथेचे स्वरूप आणि घटक आणि प्रकार याची स्वाध्यायकृती अध्ययनास सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये आपण कथेचे स्वरूप थोडक्यामध्ये वाचलेले आहे. आज आपण यामध्ये हरिभाऊ आपटे यांचे लघुकथेबद्दलचे जे मत आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया किंवा त्यांना याची लघुकथेचे जनक का म्हटले आहे ते आपण बघू. प्रास्ताविकमध्ये मराठी लघुकथेचा विकास, हरिभाऊंची स्फुट गोष्ट या विकासाचा पहिला टप्पा मानला जातो. करमणुकीतून प्रसिद्ध होणाऱ्या स्फुट गोष्टीचे स्वरूप करमणूक पूर्वकालीन कथांच्या स्वरूपापेक्षा अगदी वेगळे होते. या कथा अद्भुत बोधात्मक आवरातून बाहेर येत होत्या आणि मुख्य म्हणजे राजा राणीच्या कथा न राहता समाजातील सर्वसामान्यांचा वेध घेऊ लागलेल्या आहे. आता हरिभाऊंच्या स्फुट गोष्टीतून पाहिलेली गोष्ट जाणवते ती ही की या गोष्टी प्रामुख्याने मध्यम वर्गाच्या संसारातील घटनांवर आधारित आहेत. त्यामुळे या गोष्टींना सांसारिक गोष्ट किंवा कौटुंबिक गोष्ट असे नाव दिलेले तरी ते शोभून दिसेल. मध्यमवर्गीय वर्गातील जीवनात घडलेले प्रसंग, त्यांच्या जीवनातील समस्या, संसारातील वादळ व संकटे यांचेच वर्णन हरिभाऊ जिव्हाळ्याने रंगवतात. वास्तवाच्या बैठकीवर रंगवलेली ही चित्रे चटकन मनाची पकड घेतात. संकटे व यातून चिकाटीने पार होण्याची वृत्ती. शेवटी सुखाचा संसार हा त्यांच्या घटनेतील क्रमही सारखाच दिसून येतो. त्यांच्या बहुतेक कथांचा शेवट सुखांतच असतो. हरिभाऊंच्या गोष्टी प्राधान्याने बोधपर असतात. ही बोधपरता लपविण्याचा ते प्रयत्न करत नाहीत. कथेच्या शीर्षकाला एक बोधपर गोष्ट व एक उपदेशक गोष्ट असे कंसात लिहिलेले असते. कथेत बोधप्रधान दृष्टिकोन स्वीकारल्यामुळे त्यांच्या कथा विश्वाला मर्यादा पडतात. अधूनमधून भाष्य करण्याचीही त्यांना सवय दिसून येते. कथा संपल्यावर इसाप कथेप्रमाणे तत्परता सांगितलेली आहे अशा काही मर्यादा सोडल्या तर हरिभाऊंची कथा निश्चितच पकड घेणारी अशी आहे. आता कथा सांगताना हरिभाऊ भूमिका गोष्ट सांगण्याची असते व वाचकांची भूमिका ही गोष्ट ऐकण्याची असते. त्यामुळे लेखक आणि वाचक असे घरगुती नाते त्यांच्यामध्ये तयार होते. या निवेदन शैलीमुळे लेखक व वाचक यांची जवळीक इतकी असते की त्यात भरात गोष्टींची घटनांची गर्दी झालेली आपल्याला दिसून येते. आता प्रसंग वर्णनात पाल्य आला किंवा रचनेत शैथिल्य आले तर वाचकांना ते जाणवत नाही. सारांश हरिभाऊची स्फुट गोष्ट म्हणजे त्यांनी वाचकांशी केलेले सुखसंवाद हाच असतो. हरिभाऊ त्यात रमतात आणि वाचकही. आता हरिभाऊंच्या ज्या कथा आहेत त्या प्रामुख्याने घटनाप्रधान आहेत, परंतु या कथांमधील घटना वास्तव जीवनातून घेतलेल्या असल्याने त्या मनाची पकड घेतात. कथेच्या व्यतिरिक्तही आपल्याला असे वाटू लागते की त्यांना आपण सहजासहजी विसरू शकत नाही. आता हरिभाऊ गोष्टीची सुरुवात आकर्षक रीतीने करतात आणि शेवट बहुत अनपेक्षित कलाटणीने देतात, सुखांत करतात. त्यांच्या कथेची सुरुवात प्रतिलोप पद्धतीने केलेली दिसते. आता हरिभाऊंच्या निवेदन पद्धतीत वेगळेपणा आहे. कोठेतरी संथता वाटते तर कोठेतरी गतिमानता आपल्याला दिसते. प्रसंगातील नाट्य साकार करण्याचे सामर्थ्य त्यांच्या भाषा शैलीत आहे आणि इतकेच असून ती नाटकीपणा किंवा कृत्रिमता हे पण आपल्याला दिसत नाही. कोठेतरी भावोत्कंठ होतो, कोठे काव्यात्मक तर कोठेतरी विनोद प्रत्युच्चार होतो. प्रसंगाप्रमाणे त्यांची शैली बदलत असले तर त्यामधील जिव्हाळा वाचकांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी हितगुज करण्याचा तिचा गुणधर्म व बळबोध वळण हे मात्र कायमच असते. अशा प्रकारे
हरिभाऊच्या स्फोट गोष्टींचे हे स्वरूप पाहिले म्हणजे मराठी कथेला त्यांनी कसे वळण दिलेले आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे सन 1890 ते 1910 पर्यंतचा कालखंडास करमणुकीचा कालखंड असे म्हणायला हरकत नव्हती. मराठी कथेच्या विकासाच्या टप्प्यात पहिला महत्त्वाचा टप्पा आहे स्फुट गोष्टींचा. मराठी लोककथेची ही गंगोत्री. येथूनच मराठी कथेचा प्रवाह झालेला आहे. संपूर्ण गोष्ट, लघुकथा, नवकथा असे वळण त्याला मिळालेले आहे. तुम्हाला खाली काही टिपा दिलेल्या आहेत. वि. स. गुर्जर, कृ. के. गोखले, सहकारी कृष्ण, कथालेखिका वाम जोशी, दिवाकर कृष्ण, शि. म. परांजपे या प्रत्येक लेखकाच्या तुम्हाला इथे पुढे टिपा दिलेल्या आहेत त्यांच्या संदर्भात आणि कथेसंदर्भात त्यांनी काय काम केलेले आहे हे आपण पुढे त्यांच्या टिपांमध्ये बघू शकतो. हे सर्व टिपा तुम्ही नंतर तुमच्या रेकॉर्डिंगमधून किंवा बुकमधून व्यवस्थित नंतर वाचू शकता. मग अशा प्रकारे त्यांनी टिपा दिलेल्या आहेत. पुढे आहे कथा लेखिका. आता जे कथा लेखिका आहेत त्यामध्ये काशीताई, गिरिजाबाई केळकर, आनंदीबाई शिर्के, व. मा. जोशी, शि. म. परांजपे, दिवाकर कृष्ण इतकी साऱ्या लेखिका होऊन गेलेल्या आपल्याला दिसून येतात. यांच्याबद्दलची माहिती तुम्ही सविस्तर यामध्ये वाचू शकता. पुढील प्रश्न आहे इसवी सन 1910 ते 1920 या कालखंडातील कथेचे विशेष लिहा. यामध्ये ह्या दिलेल्या सालामध्ये कथेचे काय काय वैशिष्ट्य आहे ते कथेचे वैशिष्ट्यही तुम्हाला पुढील प्रमाणे दिलेले आहे. इथे टिपा लिहामध्ये कथानक वि. स. खांडेकर, कथानक ना. सी. फडके, य. ग. जोशी, दर. कवठेकर, बोकील, अनंत काणेकर यांची सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे. यांच्या टिपा स्वरूपात त्यांची माहिती तुमच्या पुढे प्रस्तुत केलेली आहे. अशा प्रकारे ही माहिती तुम्ही तुमच्या मराठीच्या पुस्तकात वाचू शकता किंवा रेकॉर्डिंग्समध्ये जे काही तुम्हाला पुढे स्क्रिप्ट दिलेले आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ते वाचू शकता. पुढे तुम्हाला हे दिलेलं आहे कथेचे विविध घटक तुम्हाला स्पष्ट करायचे की कथेचे कोणकोणते विविध घटक आहेत. आता आपण बघितलेलं आहे की कथा कोणकोणत्या प्रकारची असते आणि तिचा उदय कसा झालेला आहे. त्यामध्ये हा एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. कथे लेखनातील पुढील अंतर्भूत घटक स्पष्ट करा. यामध्ये कथानक, प्रसंग वर्णन, कथेतील संघर्ष, व्यक्तिचित्रण, भाषाशैली. कथानक आणि व्यक्तिचित्रण यातून कथेचा आशय व्यक्त होत असल्यामुळे वातावरण निर्मिती आणि कथन, निवेदन, वर्णन, चरित्र, भाषा ही तिच्या व्यक्तित्व पद्धतीचे अंग आहे. या सर्वांनाच कथेचे घटक म्हणता येईल. या प्रत्येक घटकांचा थोडक्यात आपण परिचय घेणार आहोत. पहिला घटक आहे कथानक की कथानक म्हणजे काय. कथाकार घटना, प्रसंग, पात्रांच्या कृती व इतर तपशील यांचे कथेमध्ये गुंफण करत असते. ही गुंफण म्हणजेच कथानक. घटना आणि पात्रे यांना परस्परांना घडवीत कथानकांची उभारणी केलेली असते. कथानक हा अशा तऱ्हेने कथेतील गतिशील घटक असतो. पात्रांचे हेतू व निवेदनाचा हेतू अशा दोन प्रकाराच्या हेतूतून कथाकार कथेतील घटनांची, कृतींची तसेच इतर तपशिलांची निवड करत असतो. त्यांच्या कथेमध्ये गुंफणीतून कथानक प्रसिद्ध होते. आता कथानकाला आदी, मध्य आणि अंत असे असावे लागतात. त्यामुळे त्यांचा समग्रता प्राप्त होते. कथानकात गुंफल्या जाणाऱ्या घटना बाह्य स्वरूपाच्या असू शकतात. त्याप्रमाणे त्या मानसिक स्वरूपाच्याही असू शकतात. घटना केवळ काळाच्या क्रमाने सांगितल्या तर ती गोष्ट होते. पण कार्यकारणाभाव, संभवनीयता लक्षात घेऊन घटनांच्या कालक्रमाची गुंफण केली तर तिला कथानक म्हणता येईल. कार्यकारणभाव, संभवनीयता, कालतत्व ही कथानकाच्या घटनेची तत्वे असतात. कधी साहचर्याच्या तत्वावर अंतर्लिखित पद्धतीने कथानकाची घडण होते. कधी कथेतील अनुभवाच्या काव्याच्या संगतीमुळे किंवा कथानकाच्या संघटनेची तर्कनिष्ठता कणा ढासळतो. अशामध्ये कथेच्या कला हेतूनुसार कथानकाची गुंफण करणे तऱ्हेतऱ्हेची केली जाते. पुढे आहे कथेचे दुसरा प्रकार प्रसंग वर्णन. एखाद्या कथानकामध्ये प्रसंग चित्रण, समप्रसंग इतरही काही उपघटक असतात.
कथानकामध्ये प्रसंगाची मालिका असल्यामुळे साहजिकच प्रसंग चित्रांकडे लक्ष किंवा दुर्लक्ष करता येत नाही. दोन प्रसंगाच्या संबंधित नीट स्पष्टता केली पाहिजे. कोणत्या प्रसंगातून कोणता प्रसंग निर्माण झाला हेही स्पष्टपणे सांगितले पाहिजे. याचाच अर्थ प्रसंग चित्रण करताना कार्यकारण संबंध नीट स्पष्ट करता येतो. कथा लेखनाचे आपल्या मोजक्या शब्दांच्या साहाय्याने वाचकाच्या डोळ्यासमोर प्रसंग उभा केलेला आहे. त्यासाठी त्यांच्याकडे प्रसंग चित्रण कौशल्य आवश्यक असते. बऱ्याच वेळा प्रसंग हे त्यांच्या कथेतील व्यक्तिरेखनाच्या स्वभावावर प्रकाश टाकत असते. त्यामुळे प्रसंग चित्रणाला कथेमध्येच नव्हे तर कोणत्याही कथात्मक साहित्यामध्ये विशिष्ट असे स्वतःचे स्थान असते. कथेतील संघर्ष. कोणत्याही कथात्मक साहित्याचा आत्मा समर प्रसंग हा असतो. समर याचा शब्दार्थ अर्थ, युद्ध, लढाई असा आहे. प्रसंगालाच झुंज, संघर्ष अशी पर्याप्त शब्द किंवा नावे दिलेली आहे. संग्राम असेही त्याला म्हणतात. नेहमीच जीवन प्रसंग हे समर संग्रहात भरलेले असलेले असे नाही. म्हणूनच कथा लेखनाने आपल्याला कथेसाठी कथाबाजी निवडताना संघर्षयुक्त कथाबाजी निवडण्याची काळजी घ्यावी लागते. निवडलेला समर प्रसंग आकर्षक, अपूर्व, असामान्य, नवीन असावा लागतो. त्यामध्ये वास्तवता आणि काल्पनिकता या दोन्ही गोष्टी असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामध्ये पुढे आहे व्यक्तिचित्र. या कथेमध्ये दुसरा आहे व्यक्तिचित्र. आता हे जे व्यक्तिचित्रण आहे त्याच्यामध्ये व्यक्तिरेखा किंवा पात्र हा एक कथेचा महत्त्वाचा मूलभूत असा घटक आहे. एखाद्या व्यक्तीची वृत्ती, कृती, उक्ती, भावना, विचार, कल्पना या संवेदनशीलता, जीवनदृष्टी, जीवन जगण्याची पद्धती इत्यादी चित्रणातून त्या व्यक्तींची एक शब्दरूपी प्रतिमा निर्माण झालेली दिसून येते. या शब्दरूपी प्रतिमालाच पात्र असे सुद्धा म्हटले जाते. यामध्ये माणसाप्रमाणे शारीरिक, मानसिक, सामाजिक अशी अंगे लाभलेली असतात. प्रत्येक पात्राला स्वतःचे असे भावविश्व किंवा व्यक्तित्व लाभलेले असते. तरीही हे पात्र प्रत्यक्षरित्या व्यक्तीप्रमाणे स्वतंत्र नसते. अर्थ निर्माण करणे हेच त्याचे एक प्रकारचे कार्य असते. त्या कथा कार्याला ते बांधलेले असते असे आपल्याला दिसून येते. या दृष्टीने कोणत्याही पात्राचे स्वरूप काय आहे हे कथेत कोण सांगणार, कालात्मक कार्य करते आणि कथाकार त्या पात्राचे चित्रण कसा करतो या सर्व गोष्टीचा अनुभव इथे आपल्याला मिळतो. अशा प्रकारे पात्रांचे अस्तित्व प्रत्यक्षातील माणसाच्या अस्तित्वासारखेच नसते. शब्दरूप चिन्हांनी घडलेले एक पेपर बिगिंग असते अशी भूमिका शॅलो बॉर्थ सारख्या कथामीमांसकांची मांडलेली आहे. पात्रांचे चित्रण वेगवेगळ्या पद्धतीने केलेले आहे. पात्रांच्या एखाद्या ठळक स्वभाव वैशिष्ट्यांवर भर देऊन चित्रण करण्याची पद्धत काही काळ अतिशय लोकप्रिय होती, पण आता ती वैशिष्ट्ये जी आहे ती कालबाह्य झालेली दिसून येतात. त्या आंतरिक व्यक्तिमत्वाचा वेध घेणे महत्त्वाचे मानले जाते. पात्रांच्या सुज्ञ मनावर असूज्ञ मनाचे चित्रण करण्याकडे आजच्या कथानकाचे लक्ष वळले पाहिजे. पात्राचे अंतर्बाह्य व्यक्तिमत्व आणि कथानकाची घडण यांना घनिष्ठ संबंध असतो. दोन्ही मिळून कथार्थ निर्मिती केली जाते. आता कथेचा हा जो विस्तार आहे तो मर्यादितच असतो. तिच्यात एखाद्या मर्यादित जीवनखंडाचे दर्शन करून घडविले जाते. त्यामुळे एखाद्या पात्राचा संपूर्ण जीवनप्रवास कथेत दाखविण्यात येत नाही. दुसरं आहे भाषाशैली. कथेची संहिता ही भाषेत साकारली जाते. कथेची भाषा ही एक कल्पित विश्वाची भाषा असते. कथेची भाषा साधारणतः गद्य सदृश्य व्यवहारातील भाषेचा आभास उत्पन्न करणारी असते. परंतु व्यावहारिक भाषेपेक्षा वेगळ्या प्रकारचे सौंदर्य निर्माण करणारी ही भाषा असते. कथेतील आशय विश्व, कथार्थतेचे स्वरूप, निवेदक त्यांच्या दृष्टिकोन, त्यांचे अनुभव घेण्याची पद्धती यानुसार कथेतील भाषेचे रूप हे ठरते. आता कथेतील जीवनाला संपूर्ण करण्याचे सामर्थ्य भाषेमध्ये असावे लागते. त्यामुळेच प्रतिमा, प्रतीक जे असतात यांचाही वापर कथा करत असते.
अशा प्रकारे त्यांनी सांगितलेले आहे. अशा प्रकारे आज आपण कथा म्हणजे काय आणि कथेचे विविध घटक, त्यामध्ये प्रसंग, कथेचे संघर्ष, या कथेमध्ये व्यक्तिचित्रण कसे असावे, भाषाशैली कशी असावी, हा एक मोठा प्रश्न आपण अभ्यासलेला आहे. हा परीक्षेसाठी तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सर्वांनी हा प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे. समजलेली सर्व माहिती तुम्ही तुमच्या मराठीच्या वहीमध्ये लिहून काढायची आहे. धन्यवाद.